तर 1 लिटर, 1.2 लिटर, 1.5 लिटर, 2 लिटर असे बरेच तुम्ही इंजिन ऑप्शन ऐकले असतील. पण आपल्याला एक नक्की अर्थ कळतो का? बाबा नक्की 1 लिटर म्हणजे काय? 1.5 लिटर म्हणजे काय? अर्थ याचा नक्की काय होतो? हे समजून घेणं गरजेचं असतं. म्हणूनच मी आज तुम्हाला एक टेक्निकली थोडंसं गोष्ट समजवणार आहे आणि ही समजून घेणं गरजेची आहे गोष्ट. सोप्या भाषेत समजवणार आहे, शेवटपर्यंत पहा. तर आपली गाडी मेजरली चालती पिस्टन आणि सिलेंडरवर. तुम्ही पिस्टन आणि सिलेंडर तर 100% ऐकलं असेल. कशी चालती? तर ॲक्चुअली तुमचे जे सीएनजी गॅस झालं किंवा तुमचं पेट्रोल झालं, डिझेल झालं, हे पिस्टन आणि सिलेंडरमध्ये ते बर्न होत असतं, जळत असतं आणि त्याद्वारे ती पॉवर जनरेट करत असतं. मग तुम्ही असा विचार करा, ज्यावेळेस तुम्हाला मोठी जागा दिली जाते जळण्यासाठी, त्यावेळेस तो मोठा भडका उठतो आणि त्यामुळे जास्त पॉवर जनरेट होती. तर 1 लिटर म्हणजे 1000 सीसी असतं, जी थोडी जागा असते. ओके. आणि त्या मानाने गाडी तेवढी पॉवर जनरेट करते, तेवढा टॉर्क जनरेट करते. 1.5 म्हणजे थोडं दीड लिटरचं इंजिन झालं, म्हणजे ते 1500 सीसीचं इंजिन झालं. म्हणजे थोडं अजून 1 लिटरच्या प्रमाणात पेक्षा जास्त पॉवर जनरेट करणार. 2 लिटर म्हणजे जसं स्कॉर्पिओचे इंजिन असतात, ते जास्त पॉवर जनरेट करतात. तर ह्याचा बेसिक अर्थ असा, की बाबा तुम्ही जेवढं मोठं इंजिन घेणार, 1.2 झालं, 1 लिटर हे छोटे इंजिन झाले, 1.5 पासून जे पुढचे इंजिन घेणार, त्यावर जास्त तुमची पॉवर जनरेट होणार, तुमची जास्त पॉवर जनरेट करून देणार तुम्हाला कार. आणि त्यामुळेच गव्हर्नमेंट काय म्हणतं, की 1.5 वरचे जे इंजिन पुढचे आहेत, त्यांना आम्ही जीएसडी कट डाऊन नाही करणार, कारण ते जास्त पॉवर जनरेट करतात, जास्त पोल्युशन तयार करतात. तर आय होप तुम्हाला हे इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल, तर एकदा चॅनलला फॉलो करा. अशाच इन्फॉर्मेटिव्ह मराठीतून कॉन्टेंटसाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. बाकीचे पण व्हिडिओज पहा आणि मित्रांसोबत शेअर करा, ज्यांना ही कॉन्सेप्ट माहीत नाहीये. थँक यू.